नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रामनगरमध्ये आज पार्ले बिस्किटची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून तब्बल 32 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. प्रकरणी तेलंगणा येथील कोटापल्ली नागाचारी याला ताब्यात घेण्यात आले असून दारूसह वाहन जप्त करण्यात आले आहे. या वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सदर वाहन रामनगरमध्ये अडवून तपासणी केली असता दारूचे 140 बॉक्स आढळून आले. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा असलेलं वाहन अनमोड नाक्यावरून कसे सोडण्यात आले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गृहलक्ष्मी योजनेचे ॲप तयार झाले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योजना लागू करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. गृहलक्ष्मी योजना लागू करण्यासंबंधी आज उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खरगेसह ई-गव्हर्नन्सच्या अधिकाऱ्यांबरोबर दीर्घ चर्चा झाली असून 28 जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके दाखवून अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहराच्या उद्यमबाग परिसरातील KLE वेलनेस सेंटरला उद्योजक दयानंद नेतलकर यांनी नुकतीच रुग्णवाहिका भेट दिली. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी KLEचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, फाउंड्री क्लस्टरचे चेअरमन राम भंडारी, HB राजशेखर, HA धारवाड, सचिन सबनीस, हेमेंद्र पोरवाल, SS पाटील व श्रीनिवास आदी उपस्थित होते. कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेनेच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बेळगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. पावसाविना शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकरी वर्गाला कर्जाचे हप्ते भरणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर करण्यात आले. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव शहरासह राज्यभरात पाऊस पडावा यासाठी बेळगाव कुरुबूर समाजातर्फे आज शुक्रवारी सकाळी लक्ष्मी टेकडी येथील लक्ष्मी मंदिरात पूजा करून प्रार्थना करण्यात आली. सध्या पावसाअभावी सर्वत्र पाणी टंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होत आहेत. पिके धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी कुरुबूर समाजाने आज या पूजेचे आयोजन केले होते. बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांचा मुलगा प्रतीक शिरोळकरने गुरुवारी रात्री गणेशपूर कोनवाळ गल्ली येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रतीक आर्किटेक्ट होता. दरम्यान त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे. भाजपने देशभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा देण्यासाठी 25 जून रोजी बेळगावमधील गांधी मैदानावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज कन्नड साहित्य भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मंत्री मुरुगेश निराणी, विजापूरचे आमदार बसवनगौडा पाटील, बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व रोटरी क्लबने स्वीकारले असून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम 27 जून रोजी रामनाथ मंगल कार्यालयात दुपारी 2:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रादेशिक आयुक्त MG हिरेमठ व गट शिक्षण अधिकारी रवी भजंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत पोहोचण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. धारवाड बेळगाव या दरम्यान रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. ताशी 110 किलोमीटर वेगाने वंदे भारत एक्सप्रेस बेळगावमध्ये पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे सध्या वंदे भारत एक्सप्रेस बेळगावला येणार नसल्याचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
रिंग रोडमध्ये मुदगा गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाणार असून शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात सुनावणी झाली. यावेळी मुदगा ग्रामस्थांनी 1 इंचही जमीन देणार नाही असे भूसंपादन अधिकाऱ्यांना सांगितले. मुदगा गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट प्रसाद सडेकर यांनी काम पाहिले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निपाणी शहरात घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी आता निपाणीच्या अनेक भागातून 10 ट्रकच्या 20 बॅटऱ्या व डिझेल असा एकूण 2.25 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीच्या घटना आझाद गल्ली, बुदलमुख रोड, हरिनगर येथे घडल्या आहेत. या घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्या. त्यामुळे ट्रक मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने शुक्रवारी लक्ष्मी टेकडी येथे पावसासाठी गाराणे घालण्यात आले. बेळगाव परिसरात चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांची पिके बहरू देत व कोणतीही रोगराई बेळगाव परिसरात येऊ नये यासाठी देवस्थान मंडळाच्या वतीने महालक्ष्मी देवीला गाराणे घालण्यात आले. शहरातील 18 गल्ल्यांमधून नागरिक बैलगाड्या घेऊन लक्ष्मी टेकडी येथे दाखल झाले. सर्वांच्या उपस्थितीत गणेश व महालक्ष्मी मंदिरात पूजन करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.